करतेस इथे? दिसत नाही तुला इकडे इम्पॉर्टंट मीटिंग सुरू आहे ते? तू प्लीज जा. सो बेसिकली सर, सॉरी निकिता, सरांची जेवणाची वेळ उलटून गेली अगं, म्हणून मी आले. सर तुमची ही मेड आहे का? नाही म्हणजे एटिकेट्स माहीत नाही आहेत तिला म्हणून विचारलं. सर जेवण गार होईल, पटकन जेवून घ्या ना. निशी एक मिनिट. नॉक न करता सरळ आत यायला तुझी बेडरूम नाहीये, ऑफिस आहे माझं. आधी बाहेर हो, गेट आउट. निशी तू प्लीज जा, नाहीतर मी सिक्युरिटीला बोलून तुला बाहेर काढेल. तू ऐकलंस का मी काय म्हणाले? निकिता, नीरज व्हॉट? तू ओव्हर रिॲक्ट करतेस. काम डाऊन. नीरज, याआधी कुठल्याही मीटिंग मध्ये असं झालेलं नाहीये. कारण याआधी मी सुद्धा कुठल्याही मीटिंगमध्ये बसलो नव्हतो. याआधी माझ्या आयुष्यात सुद्धा माझी केअर करणारी व्यक्ती नव्हती. मी वेळेवर जेवतो आणि ती फक्त आपल्याला ते रिमाइंड करायला आली. एवढं हार्शली रिॲक्ट करायची गरज नाही. आणि एनिवे आपण सकाळपासून सलग काम करतोय, या लंचच्या निमित्ताने आपल्याला एक ब्रेक मिळेल. पण मला भूक नाहीये. हो, पण मी जर वेळेवर नाही जेवलो ना तर मला त्रास होतो. आणि ही गोष्ट निशिगंधाला माहिती, म्हणून ती ऑल द वे ऑफिसपर्यंत जेवण घेऊन आली. Gentlemen, I'm really sorry for the inconvenience, but so let me introduce to you Mrs. Nishigandha Sachdev. Radha. ठेव, हे कोणी बघेल? हे कोणी पाठवलेत? मला काय माहित नाही. मी मागाशी जस्ट मोबाईल हातात घेतला. मी जस्ट कोणी केलं असेल हे? श्रीनू, मला काय माहिती? तुझ्या फोनवर आलाय ना हा फोटो. हे बघा भाऊजी, तुम्ही ना मका जमिनीचं काय सांगू नका. मी तुमका एकच सांगते, या व्यवहारात तुम्ही पडू नका बस. नाही नाही नाही, ते माझ्या आलंय लक्षात मगाशी, म्हणून तो फोन केला होता ना त्यांना. केलात ना? तू काय झाला अभ्यास? हो झालं. चला चला आवरा लवकर. सगळं ठेव दप्तरात भरून, नाहीतर मग आयत्या वेळेस शोधत बसशील. हे कुठे ते कुठे. काय करत? तुम्ही झाला ना अभ्यास? हो झाला झाला. हे बघ मला काय दिलं फॉरेन. मला काय करायचं खरंच काही कळत नाहीये. कोणी काढले हे फोटो आणि कधी काढले? अरे श्रीनू, तुझ्या लक्षात येतंय का? आता ही गोष्ट आपल्या दोघांपुरती राहिलेली नाहीये. आणखीन कोणी आहे ज्याला आपल्याबद्दल हे सगळं माहिती आहे. पण कोण आहे? मी मगाशी या नंबरवर फोन केला होता, पण फोन नॉट रिचेबल लागतो. आणि कोण आहे ज्याने मला फोटो पाठवले आणि मोबाईल बंद करून ठेवला? असा हे कोणी का असे ना, हे आता महत्वाचं नाहीये. श्रीनू, हे फोटोज तुला पाठवलेत म्हणजे आता तो मला पण पाठवणार आणि व्हायरल होणार. किती बदनामी होईल. मी आता कोणालाच तोंड दाखवायचं लायकीच राहिली नाही. उद्या परवा तर बाबा इथे येतील. म्हणजे ते म्हणत होते की त्यांनी मला माफ केलंय. त्यांनी जर हे फोटोज बघितले तर श्रीनू, अरे तर जीव देतील.
रेणू कुठल्या मुलीच्या बापाला हे सहन होईल? मला काहीतरी करायला हवं. हे सगळं संपलंय आता. सगळं संपलंय.